तर स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर आता आभाळ येऊ राहिलं किती आपल्याला तर माहिती आभाळ म्हणजे आता याच्यामध्ये बी येऊ राहिलं आभाळ उन्हाळ्यामध्ये कायम आभाळ राहतंच एखाद्या टायमाला पण मग ज्या माणसाला दम असला तर आभाळाच्या यानं समजा त्याचं जास्त होऊन जातं असं राहतं. पण मी तुम्हाला एकदम सोपा पर्याय सांगणार आहे. कारण की त्यानं एकदम बरं होऊन जातं दम्याचं. बरं तर आपल्याला तर माहिती आहे दवाखान्यात बी गेलं तर ते दम्याचं काही हे राहत नाही. कारण की ते बरं होतच नाही. दमा तर काही बरा होत नाही पण मग आपल्याला माहिती आहे आपण दवाखान्यात जातो ट्रीटमेंट घेतो तर त्याला फक्त गोळ्या चालू राहत्या. तर गोळ्या चालू असल्या तर समजा एखाद्या टायमाला आपल्याकडे गोळ्या राहत नाही तर एखाद्या टायमाला राहत्या असं राहतं. तर आपल्याला असं वाटतं कधी आहे बा पण मग राहत नाही घरामध्ये एखाद्या टायमाला तर होऊन जायला राहत्या. तर त्याच्याकरता मला वाटलं तुम्हाला सांगा एकदम सोपा पर्याय आणि घरच्या घरी. तर मग मी म्हणलं चला तुम्हाला सांगा कारण की एकदम सोपा पर्याय आणि त्यानं बरं लागतं बा असं राहतं. पण मग आपल्याला तर मी त्याही दवाखान्यात बी गेल्यानं त्याला कायमचा तर तो बरा होतच नाही. प्रत्येकाला माहिती ते कायमचं बरं होत नाही. फक्त गोळ्या चालू असल्या तोपर्यंत बरं राहतं ते. आणि पण मग गोळ्या बी घेत असलो आपण पण मग आभाळ कधी जास्त असलं तर त्याच्यामुळं जास्त होत होतो. पण मग श्वास सुद्धा घेता येत नाही. आभाळ कधी असलं तर जास्त इतकं अवघड होऊन जातं श्वास सुद्धा घेता येत नाही. आणि एखाद्या टायमाला आपल्याला वाटतं गोळ्या आहे पण मग गोळ्या व्हायला राहत्या. तर मग जास्त होऊन जातं ते. तर श्वास घेता येत नाही इतकी तकलीफ होती त्यानं. तर मला वाटलं तुम्हाला सांगा एकदम सोपा पर्याय आणि घरच्या घरी पुन्हा कोणाला माहिती राहतं तर कोणाला राहत नाही. तर असंच प्रत्येकाला तर दमा राहत नाही समजा पण मग एखाद्याला राहतो. तर मला वाटलं तुम्हाला सांगा. तर असा काळा मसाला तर समजेजणच करत्या. पण मग घरच्या घरी जर कधी हे उपाय केला तुम्ही तर समजा सोपा उपाय आहे आणि एकदम भारी उपाय. तर दवाखान्यात बी गेल्या ना ते काही बरं तर होत नाही. पण मग यानं बी काही पण तकलीफ कमी होती त्यानं. गोळ्या कधी नसल्या पण मला वाटतं हे कधी केलं तर तुम्ही तर मग त्यानं जास्त आराम लागेल. तर मला असं वाटलं तुम्हाला सांगा त्याच्यामुळं. कारण की कोणाचं बरं होत असलं तर बरं राहतं. तर त्यानं आपल्या दवाखान्यात बी गेलं ना तर ते काही कायमचं बरं होतच नाही. पण मग ह्यो पर्याय कधी केला तर समजा त्यानं तुमचं आराम लागतो त्याच्यामध्ये तर म्हणून म्हणलं तुम्हाला सांगा. तर आपल्याला तर माहिती आहे काळा मसाला तर आपण समजेजण करतो पण मग त्याच्यामध्ये हे राहतं लवंगा राहत्या. तर आभाळ असून समजा आभाळ कधी असलं आणि जास्त तकलीफ होत असली तर हे लवंगा बी तोंडामध्ये घेऊन पाहायच्या. त्या लवंगानं काय होतं तर त्यानं लय तकलीफ कमी होती. श्वास घ्यायला ते तकलीफ होत नाही. तर त्याच्या यानं मला वाटलं तुम्हाला सांगा कारण की सोपा पर्याय आहे आणि घरच्या घरी आहे. कारण की एखाद्या टायमाला मेडिकल बंद राहतं तर गोळ्या व्हायला राहत्या पण मग ते आपल्या घरामध्ये तर राहतच ना. तर मसाला ते राहतात तर त्याच्यामध्ये तर लवंगा राहत्याच. जर कधी तुम्ही त्या तोंडामध्ये घेतल्या तर समजा एकच घ्यायची. तर रातच्या टायमाला तर जास्त तकलीफ होती म्हणते तर मग रातच्या टायमाला जास्त करून घ्यायची. आणि आभाळ जर कधी येत असलं त्या वेळेस बी घ्यायची. तर त्यानं तर म्हणजे आराम लागतो त्यानं तर एकदम गॅरंटी बा सांगू राहिली मी आराम लागतो त्यानं. तर त्याच्यामुळं मला वाटलं तुम्हाला सांगा कारण की त्यानं बरं वाटतं. तर दवाखान्यात बी जाऊन तर आपल्याला तर एवढं त्यानं बरं वाटत नाही कारण की ते कायमचं काही बरं होतच नाही. पण मग गोळ्या जर कधी नसल्या एखाद्या टायमाला अडचण असली तर एखाद्या टायमाला व्हायला असल्या तर तुम्ही ह्यो पर्याय कधी केला तर त्यानं बरं होतं. म्हणून मला माहिती आहे बरं म्हणजे आराम लागतो त्यानं. टायमापुरता का होत नाही आराम लागतो कारण की एखाद्या टायमाला इतकं सिरियस होऊन जातं तर बरं वाटत नाही समजा. आणि श्वास घ्यायला त्यानं जास्त तकलीफ होत असती. तर म्हणून म्हणलं तुम्हाला सांगा कारण की एकदम सोपा पर्याय आहे तर कोणाला माहिती राहत नाही. आणि घरच्या घरी पर्याय आहे एकदम सोपा. तर म्हणून म्हणलं तुम्हाला सांगा कारण की त्यानं बरं वाटतं ताबडतोब. पण आपल्याला तर माहिती शरीरापेक्षा काही जास्त हे राहतच नाही कारण की जास्त कधी झालं तर मग ते आटपत बी नाही असं राहतं. पण मग तुम्ही ह्यो जर पर्याय केला तर जास्त समजा चघळल्या कधी त्या लवंगा तोंडामध्ये तर त्यानं बरं वाटतं एकदम सोपा पर्याय आहे ह्यो. तर तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा.